नमस्कार मंडळी, आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय मालवणी चिकन करी। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, मालवणी खाण्याला कोकणची शान मानली जाते। तर अशा शानदार मालवणी चिकन करीची रेसिपी आज आपण बनवतोय। तर आज या रेसिपी मध्ये मेनली 3 भाग असणार आहेत। पहिला भाग असणार आहे चिकन मॅरिनेशनचा, दुसरा असणार आहे ओला वाटण तयार करून घ्यायचा, आणि तिसरा असणार आहे या दोन्हीला यूज करून मालवणी चिकन करी तयार करायची। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका। तर मालवणी चिकन बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। चिकनचे पीस मीडियम ठेवलेले आहेत आणि चिकन चांगल्या प्रकारे पाण्यातून धुवून घेतलेले आहे। आणि मंडळी, मी हे बॉयलर चिकन घेतलेले आहे। तुम्ही जर गावरान कोंबडीचं चिकन घेतलात तर एकदम बेस्ट, मालवणी चिकन करीसाठी एकदम बेस्ट राहील। आणि आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकन। त्यासाठी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेलं आहे आणि आता 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकतोय। आणि हा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे असेल तर टाका आणि नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। पण या कांदा लसूण चटणीनं चिकनला एकदम भारी असं टेस्ट येते। आणि आता 1 ते 1.5 चमचा बॅडगी मिरचीची पावडर टाकतोय। बॅडगी मिरचीच्या पावडरमुळं चिकनला चांगला कलर येतो। आणि आता पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि आता शेवटी अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। मंडळी, आता आपण सगळे मसाले टाकून झालेले आहेत। आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जो टाकलेला मसाला आहे प्रत्येक चिकनच्या पीसला लागला पाहिजे, असा व्यवस्थितपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनला सगळा मसाला लावून झाल्यानंतर 1 तासासाठी झाकण लावून ठेवायचं याला। तर मंडळी, बघितलं ना, आता चिकन आपण मॅरिनेशन करायला ठेवलेले आहे। कमीत कमी 1 तास तरी ठेवायला पाहिजे, तरच चिकन करीमध्ये चांगली टेस्ट येते। आणखी एक तुम्हाला आवर्जून सांगतो, मालवणी चिकन जर करायची जर असेल तर तुम्ही थोडा वेळ काढा, आधी चिकन मॅरिनेट करून घ्या, म्हणजे चिकन करी एकदम बेस्ट होऊन जाईल तुमची। आता हा तर झाला चिकन मॅरिनेशनचा भाग। आता आपल्याला ओला वाटण तयार करून घ्यायचं आहे। चला तर मग फटाफट तयार करून घेऊया। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये 2 वाटी लांब कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। 2 वाटी कांदा म्हणजे मीडियम साईजचे 3 कांदे कापून घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून सांगतोय। तसं बघायला गेलं तर कांद्याचा वापर मालवणी चिकनमध्ये कमी केला जातो, ओल्या खोबऱ्याचा जास्त यूज केला जातो, म्हणून थोडासा कांदा कमी यूज केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। हा बघा मंडळी, ऑलमोस्ट 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, कांदा भाजून घेतोय। आता थोडासा मऊ पडलेला आहे कांदा, तर अजून एक 3 ते 4 मिनिट आपण भाजून घेऊयात, म्हणजे थोडासा त्याचा कलर चेंज होईल, म्हणजे तांबूस कलर होईल। हा बघा मंडळी, कांदा चांगला परतला गेलेला आहे। आता थोडासा तो तांबूस कलर व्हायला चालू झालेला आहे, तर अजून यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आणि खोबरं पण टाकायचं आहे, ते पण याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे, तोपर्यंत कांदा चांगला तांबूस कलर होईल। आता यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत। त्यामध्ये पहिल्यांदा 3 बॅडगी मिरची टाकलेत, आता 2 चक्री फूल टाकतोय, आता 1 मोठी इलायची म्हणजे काळी इलायची, 1 जावित्रीचं फूल, आणि आता शेवटी 10 ते 15 काळी मिरी टाकतोय। आता हे सगळे मसाले 3 ते 4 मिनिटासाठी चांगले परतून घ्यायचे आहेत। हे बघा मंडळी, मसाले पण चांगले भाजले गेलेले आहेत। आता मी यामध्ये 2 वाटी ओला खोबरा ॲड करून घेतोय। हा खोबरा तुम्ही किसून पण घेऊ शकता, मी इथं एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे, लांब लांब पीस करून घेतलेले त्याचे, आणि एकदम पातळ पीस करून घेतलेले, म्हणजे भाजताना लवकर भाजले जातील। आता हा ओला खोबरा भाजायचा म्हटला तर 5 ते 6 मिनिट सहज लागणार, आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवा, नाहीतर कांदा भाजून जाण्याची शक्यता असते। हा बघा मंडळी, कांद्याला आता चांगला कलर आलेला आहे आणि खोबऱ्याला पण थोडासा येतोय। आता ऑलमोस्ट 4 मिनिट झालेले आहेत, अजून एक 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेऊया। हा बघा मंडळी, आपला खोबरा, कांदा आणि मसाला चांगला भाजून झालेला आहे। आता गॅसवरची कढई आपण खाली करून घेऊया आणि हा सगळा मसाला थंड करायला ठेवूया। आणि हा सगळा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगली बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा मंडळी, मसाल्याचा पेस्ट इथं करून घेतलेलं आहे, एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। पेस्ट करत असताना 1 वाटी त्यामध्ये पाणी टाकलेलं होतं, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, 1च वाटी टाकून आपण चांगल्या प्रकारे मसाल्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे।
तर बघितलात ना मंडळी, ओला वाटण कसं तयार करून घ्यायचे. एकदम बारीक पेस्ट अशी तयार करून घ्यायची. जास्त जाडसर नाही ठेवायचं. जाडसर कधी ठेवायचं, जेव्हा आपण सुक्का बनवतोय तेव्हा. तर आता आपण करी बनवतोय म्हटल्यावर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आता ओला वाटण आपलं तयार झालेलं आहे. याच्या आधी आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेले. तर आता या दोन्हीचा यूज करून चिकन करी बनवायची. चला तर मग फटाफट चिकन करीला स्टार्ट करून घेऊया. आता मी मगाशी मसाला भाजलेल्या कढईमध्येच 7 ते 8 चमचे तेल घेतोय आणि तेलाला चांगलं तापवून घेतोय. आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे आणि जिऱ्याला चांगलं तडकू द्यायचं आहे. जिरा चांगला तडकला की आता त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्टला पण एक 10 सेकंदासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे. आता 2 चमचे बॅडगी मिरचीची पावडर टाकून घ्यायची. आता हळद आणि मिरची पावडर तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 सेकंदासाठी फक्त परतून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे जो तिखट आहे जास्त जळणार नाही. आता चमच्याने चांगलं हलवून घेतो पाण्याबरोबर आणि 7 ते 8 सेकंदासाठी चांगलं परतून घेतो. आता यामध्ये बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला मसाला चांगला कधी कधी लागलेला असतो, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ढवळून सगळं पाणी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. हा काय लाल भडक कलर आला याला. आता ग्रेव्हीला कसला जबरदस्त कलर येईल ना. हे बघा मंडळी, मसाल्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. जे आपलं तेलातलं तिखट होतं आणि बारीक केलेला मसाला सगळा चांगला एकजीव करून घेतलेला आहे. हा बघा मसाला आता उसळी मारा लागला. यावरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि 8 ते 10 मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे यामधलं पाणी निघून जाईल आणि मसाला जो आहे तो एकदम असा घट्ट होऊन जाईल. हा बघा मंडळी, मसाला किती घट्ट झालेला आहे. मगाशी खूप सारं यामध्ये पाणी होतं आणि पातळ होता मसाला. आता अशाच प्रकारे चमच्याने हलवत राहायचं आहे आणि चांगलं अजून तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. आता मसाला चांगला भाजून घेतलेला आहे आणि मसाला घट्ट पण झालेला आहे आणि मसाल्याला तेल पण सुटायला चालू झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला टाकतोय आणि मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. हा बघा मंडळी, मसाला चांगला परतून झालेला आहे आणि त्याला चांगलं तेल सुटायला चालू झालेलं आहे. जेवढा मसाला तुम्ही चांगला परतून घ्याल तेवढी आपली चिकनची करी टेस्टी बनणार आहे. आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे. चिकन आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी काय करतो, या मसाल्यामध्ये चिकन तरी मिक्स करून घेतलेलंच आहे. अजून एक 3 ते 4 मिनिट याच मसाल्यामध्ये चिकनला चांगलं परतून घेतो, म्हणजे वरवरून चिकन थोडंसं शिजलं जाईल. चिकन मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे. आता यामध्ये 1.5 ते 2 वाटी पाणी टाकून घेतो. चिकन आणि पाणी आणि मसाला हे सगळं चांगलं मिक्स करून घेतो. चांगलं मिक्स करून झालं की गॅस मिडियम करायचा, वरती झाकण लावायचं आणि शिजवायला ठेवायचं. हा बघा मंडळी, 10 मिनिट झालेले आहेत. आता वरचं झाकण काढून घेतो. आता खालून आपण चमच्याने हलवून चेक करून घेऊया. खालच्या साईडला मसाला लागला नाही पाहिजे. हे बघा, खालून मी आता चेक केलं तर काही मसाला लागलेला नाही आहे, म्हणजे करपला वगैरे नाही आहे. तर आता आपण हे थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊया. पाण्याचं प्रमाण यामध्ये आता कमी झालेलं आहे. आता आपण थोडंसं परत पाणी टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून परत एक 10 मिनिटासाठी शिजवायला ठेवून देऊया. तर या 10 मिनिटाच्या पिरियडमध्ये जर तुम्हाला डाऊट वाटला की मसाला खालून करपतोय असं काही जर वाटलं तर तुम्ही आधेमध्ये चमच्याने हलवत राहा, म्हणजे खालून मसाला लागणार नाही किंवा करपणार नाही. आता ही प्रोसेस चिकन शिजेपर्यंत आपल्याला चालू ठेवायची आहे, म्हणजे 3 वेळा तुम्हाला करावं लागेल. मी तरी 3 वेळा केलेलं आहे आणि आता प्रत्येकाचं सिच्युएशन आणि बाकीच्या गोष्टी पण डिपेंड असतात. तर मंडळी, हे चिकन शिजण्यासाठी ना 20 ते 30 मिनिट सहज लागतात. तर आता आपण चेक करून घेऊया चिकन शिजले की नाही आहे. तर आता मला तरी वाटतंय की चिकन चांगल्या प्रकारे एकदम मऊ असं शिजलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतोय. मीठ टाकायच्या आधी ग्रेव्ही चेक करा, मिठाचं प्रमाण किती आहे, त्यानंतरच ठरवा की मीठ टाकायचं की नाही टाकायचं. आणि आता यामध्ये खूप सारं कोथिंबीर टाकून घेतोय. जेवढं तुम्हाला लागेल तेवढं टाकून घ्या. आता यामध्ये फायनली जेवढं ग्रेव्ही तुम्हाला पातळ पाहिजे आहे
तेवढं पाणी टाकून घ्या आणि मिठाचं प्रमाण पण चेक करून घ्या। आता ग्रेव्ही पाण्याबरोबर चांगलं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटासाठी फक्त उकळी काढून घेऊया। तर मंडळी, आपली मालवणी चिकन करी रेडी झालेली आहे। वास एकदम भारी येतोय, टेस्ट पण एकदम जबरदस्त झालेलं आहे। हे बघा चिकनचा पीस कसा दिसतोय। आता फटाफट ताट लावून घेतो, ते पण बघून घ्या कसा ताट लावून घेतोय। तर बघितलं ना मंडळी, मालवणी चिकन करी कशी तयार झाली ते एकदम सोपं आहे। मी जे टिप्स आणि ट्रिक्स आणि जी माहिती दिलेली आहे ती फॉलो करा, तुमची पण चिकन करी एकदम भारी होऊन जाईल। माझी तर भारी झालेलीच आहे, तुम्ही बघितलं असेल। तर अशी मालवणी चिकन करी कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला भेटणार नाही, ते फक्त आणि फक्त आपल्या घरच्या रेस्टॉरंट मध्ये भेटतं, हे लक्षात ठेवा। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि इतरांच्या बरोबर शेअर करायला विसरू नका। भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये अशाच एका चमचमीत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार।